नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आहे ना, परत एकदा एकदम नवीन व्हरायटीच्या नवीन क्वालिटीच्या साड्यांचा व्हिडिओ घेऊन आली आहे. आणि तुम्ही एकदा बघा, सगळ्यांना साड्या खूप आवडतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि कृपया व्हिडिओला प्लीज एक लाईक तरी करा. आपले लाईक खूप कमी येत आहे व्हिडिओला. तर बघा, आता मी तुम्हाला सगळे आता साड्या दाखवते. मी खूप वेळ काढून म्हणजे वेळ नसताना म्हणजे खूप वेळ काढून मी व्हिडिओ बनवते. प्लीज एक लाईक तरी करा. तुमच्या एका लाईकनी मला खूप छान मोटिवेशन मिळतं. पिकोफॉल करण्यासाठी आता नवरीचे ब्लाऊज, नवरीच्या लग्नांचे ब्लाऊज, असे भरपूर प्रकारचे साड्या ब्लाऊज असतात. तर असे एकदम नवीन व्हरायटीच्या नवीन क्वालिटीच्या साड्या बघायला भेटतात. त्यातून आपल्याला कोणती आवडते, काय नवीन आलंय मार्केटमध्ये, नवीन ट्रेंड काय चालू आहे ते कळतं आपल्याला. तर आम्हाला सगळ्यांना ह्या साड्या इतक्या आवडल्या, खूप आवडल्या. तर या आधीच्या पण एका नवरीच्या खूप छान साड्या होत्या, पण त्याचा व्हिडिओ नाही काढला मी. व्हिडिओ काढणं एवढं सोपं पण नसतं, खूप वेळ द्यावा लागतो, व्यवस्थित सेटिंग करायला लागते. आणि मी एकटी असल्यामुळे कोणी मोबाईल धरायला पण नसतं. स्टँडला मोबाईल लावणं आणि तो व्यवस्थित व्हिडिओ येतोय की नाही बघणं, त्यात खूप वेळ निघून जातो. त्यामुळे मी थोडा कंटाळा केला होता व्हिडिओ काढण्याचा. आता एकच नवरीच्या साडी किती छान क्वालिटीची, मस्त पूर्ण डायमंड पॅच आहे याला इथं. आणि हे जे आहे ना, हे पूर्ण बॉर्डर आहे याला काठाची. ही साडी, हिची प्राइस आहे 3900 रुपये, जे याला येवल्याला घेतलेली आहे. हा पूर्ण पदर पूर्ण भरला आहे आणि खूप सुंदर दिसते ना. लग्नासाठी घेतली ती. ही लग्नासाठी घेतलेली आहे. आणि अजून एक आहे, ही बघा, ही साडी ही हळदीसाठी घेतलेली आहे. आज का साड्या दाखवते, तर आज थोडा वेळ आहे, फक्त एवढेच एका नवरीच्या साड्या राहिल्या आहे, त्याच्यामुळे दाखवते. आणि बघ, ही पण एक, हिला पण पूर्ण ही जी बॉर्डर आहे ना, म्हणजे इथं ही पूर्ण डायमंडचे खडे आहे त्याला. बघा इथं ही. आणि हा पदर, ही पण हिची किती प्राइस आहे, ही पण 1500 रुपये प्राइस दिलेली याच्यावर. पण मला तर असं वाटतं 1500 रुपये प्राइसच्या मानाने साडी खूप छान आहे, मस्त. आणि हे जे वर्क आहे ना, हे खूप छान आहे, खडे आणि हे डायमंड आहे, असे गोल्ड मध्ये आहे असे. आणि हा एक सगळ्यांचा आवडीचा असा दुपछाव कलर, म्हणजे असं ऑरेंज दिसतो, कधी गुलाबी दिसतो, कधी असं पिवळा असं येल्लो मध्ये दिसतो. अशी ही साडी आहे. एखादी तिच्याच सेंटेटिक ही एक साडी आहे, ही पण छान वाटते. आणि हा एक नवरीचा हा नवरीचा घागरा आहे. आता घागऱ्याचे पण ब्लाऊज शिवायचे, ते ब्लाऊज पण कटिंग करून झालेले. आता ब्लाऊज शिवायला सुरुवात करायची. पण दुकानात आल्याबरोबर ज्या सकाळी साड्या फॉलच्या असतात ना, मी त्या पहिले आल्याबरोबर साड्या फॉलच्या जोडून घेते आणि मग हात शिलाईला लगेच घेऊन जातात मग त्या ताई.
आणि मग हातशिलाईच्या साड्या कसं लवकर साड्या होऊन जाता आणि ब्लाऊज कसं मग इथल्या इथं पटकन होऊन जाता शिवायचे. तर हे जे ब्लाऊज आहे ना तर मी हे रात्री कटिंग करून ठेवले. तर आज त्या नवरीच्या ब्लाऊजला सुरुवात होणार आहे. आज ही एकच नवरी राहिली आता माझ्याकडे. अशा भरपूर साऱ्या खूप साड्या होत्या आणि वेळच भेटत नव्हता. मग त्यामुळे ना जास्त काही व्हिडिओ काढले नाही. व्हिडिओ काढणं काही एवढं सोपं पण नसतं, खूप वेळ द्यायला लागतो, खूप असं व्यवस्थित येतोय की नाही ते बघायला लागतं आणि सगळंच आपल्याला करायचं असतं. घरातलं पण काम भरपूर असतं, आपली देवपूजा, घरातलं डेली रुटीन आणि त्यानंतर परत दुकानात येणं. आणि दुकानात जर 2 आणि 3 जर ब्लाऊज शिवून झाले तर काहीच ब्लाऊज होणार नाही 8 दिवसामध्ये. त्यामुळे मी काय करते, मग जे व्यवस्थित ज्या वेळेस वेळ भेटेल ना त्याच वेळेस व्हिडिओ शूट करून ठेवते आणि संध्याकाळी रात्रीचं 10ला गेले 11ला गेली ना घरात तेव्हा मी व्हिडिओ एडिट करते आणि दुसऱ्या दिवशी टाकते. तर हे सारे जे ब्लाऊज आहे ना पाठीमागे दिसत आहे, आधीचा जो स्टॉक होता तो संपला. हा सगळा नवीन स्टॉक आलेला आहे आणि दुकान आहे ना जवळजवळ आता परत दुसऱ्यांदा पूर्ण रिकामा झालेलं आहे. जे ब्लाऊज शिवले होते ना तर ते पटापट निघून जातात. आता लग्नाचं सीझन असल्यामुळे ना ब्लाऊज आहे ना असं थांबतच नाही. आता म्हणजे शिवले, हुका लावायची गर्दी की फॉल लावायची गर्दी की पटकन ब्लाऊज तयार करून द्यायला लागतात. ते बरं असतं एक, कारण कसं इतर वेळेस आहे ना आपले 6-6 महिने कधी कधी 7-7 महिने असे ब्लाऊज पडून राहतात आणि खूप धुळीने खराब होऊन जातात. ही जी साडी दाखवते ना ही पूर्ण स्टोन वर्क आहे, त्याला कट वर्कमध्ये ब्लाऊज आहे त्यावरचं पण, आणि साडी पण कट वर्कमध्ये आहे. तर मी 2 दिवसामध्ये ना एका दिवसामध्ये सकाळीच म्हणजे इतकी गर्दी होती तर सकाळची 9ला येऊन बसले दुकानात की सगळं काम आवरून सकाळचं स्वयंपाक वगैरे करून देवपूजा करून आणि प्लस माझं पारायण पण चालू असतं. स्वामींची एक माळ जप करून घेते आणि त्यानंतर दुकानात येते. आणि एखाद्या दिवशी जरी स्वामींची माळ जप नाही झाली किंवा वाचन नाही झाली तर असं दिवस आहे ना पूर्ण रुक लागते मनामध्ये की आज आपल्याकडनं वाचायचं राहून गेले की माळ जप करायची राहून गेली. कितीही काम असलं ना दुकानामध्ये, कितीही गर्दी असली ना तर आपण देवपूजा केली आणि वाचन केलं, स्वामींची माळ जप झाली की असं कामाचा थकवा सगळा निघून जातो. मला तर रोजच सवय झालेली आता. देवपूजा केली आणि स्वामींचं वाचन केलं, पण स्वामी सारामृतचे 3 अध्याय वाचले की तरच पूर्ण दिवस असा फ्रेश जातो आणि असं मनाला पण असं पूर्ण थकवा, किती थकवा आला तरी आपला थकवा पण दूर होतो. आता हे जे ब्लाऊज आहे ना तर हे बोटनेक ब्लाऊज शिवले. तर हे बोटनेक ब्लाऊज कसं शिवलंय मी, तर बाही जी असते ना पफ्स बाही असते ना तर ती बाही टाकायची होती या ब्लाऊजला, पण माप मोठं असल्यामुळे तर यामध्ये कपडा शिल्लक राहिला आणि एकदम छोटासा कपडा शिल्लक राहिला. म्हणजे या पद्धतीची बाही तयार करायची होती, पण मग मी काय केलं त्याच टाईपमध्ये बाही तयार करून घेतली आणि जो खाली पडता फुगा असतो ना तर तो नाही टाकला, वरतीच बाहीला तो अटॅच केला. जर तो टाकला असता ते ब्लाऊज व्यवस्थित बसलं नसतं. 36 साईजचं प्रिन्स बोटनेक ब्लाऊज आहे हे. मग मी ते बाहीला तिथंच अटॅच केलं आहे. बॅक साईडला अजून बटन टाकायचं आहे, पुढच्या साईडला पानगळा घेतला आहे. असे हे बोटनेक ब्लाऊज जवळजवळ 5 ते 6 ब्लाऊज असतील हे बोटनेक ब्लाऊज शिवून झाले. आणि आता हे जे ब्लाऊज आहे ना हे सगळे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि हे पीस जे आहे ना हे सगळं आपल्याकडूनच घेतलेले आहे. पुढच्या साईडला गोल गळा आणि बॅक साईडला हुक्स टाकलेले आहे. म्हणजे सगळ्यांना माझे शिवलेले मी घातलेले ब्लाऊज सगळ्यांना खूप आवडतात. मग काही कस्टमर बोलतात की ताई तुमचे ब्लाऊज जसे आहे ना तसेच शिवून द्या आम्हाला. आता हे पण सेम तसेच शिवले, काहीच बदल नाही केला आणि शिवायला पण एकदम सोपे आणि कडक पीस असल्यामुळे ना काही प्रॉब्लेम नाही आहेत, व्यवस्थित येतो. तर हे जे आहे ना 4-5 एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे. मी दिवसभरात आहे ना त्या दिवशी 2 दिवस खूप गर्दी असल्यामुळे आहे ना जवळजवळ 10 ब्लाऊज 11 ब्लाऊज 2 दिवसात शिवले. तेव्हाच ते ब्लाऊज हा गुरुवार तर तो गुरुवार पूर्ण ॲडजस्ट झाले आणि आता नवरीचे ब्लाऊज शिवायला घेतलेले. ब्लाऊज शिवायला कसं पटापट कटिंग तयार राहिली की पटकन ब्लाऊज तयार होतात. आणि हे जे ब्लाऊज दिसत आहे ना तर हे सर्व 6 ब्लाऊज आहे. 6 ब्लाऊजमध्ये तर हे 2 ब्लाऊज आणि बाकीचे अजून सगळे 3-4 ब्लाऊज होते. आणि हाईट जर म्हणाल तर ब्लाऊजची तर 16.5 उंची होती यांची आणि मग मी तयार उंची आली आहे 15.5 एवढ्या उंचीचे ब्लाऊज होते आणि 3-4 आणि हे जवळजवळ 6 एकाच कस्टमरचे ब्लाऊज होते. आता ते पण झालेले शिवून. आमच्या इथं गुरुवारचा बाजार असतो, मग बाजारच्याच निमित्ताने सर्व येतात बाजारला
आणि मग हा गुरुवार तर तो गुरुवार ब्लाऊज तयार करून ठेवायला लागतात. आहे ना रोडवरच दुकान आहे, खूप सारा आवाज येतो. मी बोलत होते पण आहे ना नंतर मग खूप आवाज येत होता, गाड्यांचे हॉर्न, ट्रॅक्टरचा आवाज, पिकअप असे गाड्यांचे खूप आवाज येत होते. मग मी तो आवाज म्यूट केला आहे आणि वाईस टाकलं आहे. आता हे जे ब्लाऊज शिवून झालेले आहे ना तर हे सर्व मी आता इथं दोरीवर वरती पाईप्सवर टाकून देते. म्हणजे जेवढं दुकान रिकामा झालं ना तर तेवढे ब्लाऊज तयार पण होतात. हा गुरुवार तर तो गुरुवार असे बरेचसे ब्लाऊज तयार होतात. कधी कधी काय होतं 3-4 पाईप्स भरून जातात आणि ब्लाऊज शिवलेले ब्लाऊज असे रचून ठेवावं लागतात आणि मग टाकायलाच जागा राहत नाही. पूर्ण दुकानामध्ये गच्च भरून जातं. पण आता लग्नाच्या सीझनमुळं तेवढं एक बरं आहे की ब्लाऊज शिवण्याची घाई, हुका लावण्याची घाई, तर पटापट ब्लाऊज तयार करून द्यावे लागतात. म्हणजे आपले पैसे पण पटकन मोकळे होतात आणि शिलाई पण लवकर भेटून जाते. नाहीतर मग असं इतर वेळेस काय होतं बरेचसे ब्लाऊज शिवून असे पडतात, धुळीने खराब होतात, रोज त्यांची झटक करणं आणि आवरणं, मग त्याच्यात खूप वेळ निघून जातो. आणि त्याशिवाय कस्टमर जास्त दिवसांनी आलं का म्हणतं का हो ब्लाऊज धुळीने खराब झालं, तर काय करणार. इथं रोडवर इतकी धूळ येते म्हणजे दिवसभरात आहे ना काउंटर तर 3-4 वेळेस पुसायला लागतं, इतकी धूळ असते. म्हणजे जर समजा थोडा वेळ 1-1.5 तास जर पुसलं नाही तर कोणी जर नवीन कस्टमर आलं, कोणी नवीन आलं तर त्यांना असं वाटेल की काउंटर पुसलेलंच नाही आहे का, एवढी धूळ आहे का. पण इथं खूपच धूळ येते. मला दुकानचं काम करायचं आहे पण कामाला केव्हा मुहूर्त लागतो काय माहिती नाही. पूर्ण फर्निचर बनवायचं आहे मला दुकानसाठी. तर हे जे आहे ना खूप खाली पसारा पडतो, हे खूप आवरायला लागतं. आणि दुकानात जर आलं ना तर तो पसारा बघून, साड्यांच्या पिशव्या, तो पसारा बघून आहे ना डायरेक्ट चिडचिड होते. म्हणजे 1 तासभर म्हणजे किती घाईत जरी दुकान उघडायला आलं ना तर सहजच 1 तास लागून जातो. आमचं घर आणि दुकान एकदम जवळ आहे. म्हणजे काम आवरेल पण नाही राहत. मी दुकान आधी उघडून देते, 9-9:30ला दुकान उघडलं की सगळा पसारा वगैरे आवरून घेते आणि परत राहिलेली कामं करायला जाते घरी. म्हणजे येता जाता दुकानकडे पण लक्ष असतं आणि पाठीमागे घरातलं पण आपलं काम होतं. आणि सगळं काम आवरून मशीनवर येऊन बसण्यासाठी मला 11 ते 12 वाजतात रोज. आणि अशा एवढ्या धावपळीमध्ये मी 2 दिवस इतकी धावपळ केली. 4 वाजताच उठायची, सगळा स्वयंपाक करून, स्वामींची पूजा करून, सगळी देवपूजा, रांगोळी, लेपन सगळं करून 9 वाजता दुकानात यायची. आणि जर का म्हटलं आता जर हे गुरुवारचे सगळे ब्लाऊज नाही झाले तर परत कस्टमर रिटर्न जाईल. आणि लग्नाच्या सगळे लग्नांचे ब्लाऊज होते आणि साड्या पण पिको फॉल करायच्या, त्या जोडून आणि बाहेर हात शिलाईसाठी द्यायच्या राहायच्या. ब्लाऊज पण हुकांसाठी बाहेर जातात माझे. तर एवढ्या सगळ्या गडबडीत 2-3 दिवस आहे ना मी खूप सारे म्हणजे जवळजवळ 10-11 ब्लाऊज सहजच व्हायचे. म्हणजे 3 दिवसामध्ये माझे भरपूर ब्लाऊज कवर झालेले आहे. म्हणून हे ब्लाऊज सगळे तयार झालेले. आणि आता फक्त हे एका नवरीचे ब्लाऊज राहिले, ते पण आता आज नाही पण आज ना म्हणजे दुपारपर्यंत माझे दुसऱ्या एका कस्टमरचे 2 ब्लाऊज राहिले, ते शिवून आणि मग नवरीच्या ब्लाऊजला सुरुवात करणार आहे. आणि सगळे ब्लाऊज बघा, सगळे जेवढे शिवून झालेले होते ना तेवढे पण टाकले मी ब्लाऊज आता. आणि जे बोटनेक, हाफनेक, काही डिझाईनमध्ये, काही वेगळ्या नवीन स्लीव्ज डिझाईन, ही सर्व जे डिझायनर ब्लाऊज असतात ना हे सर्व समोर दोरीला लावते. म्हणजे बघ ते ना त्यांची डिझाईन पण अशी समोर कस्टमरला आल्याबरोबर लगेच कळतं डिझाईन केलेले ब्लाऊज. आता खूप न्यू डिझाईन निघालेले आहे. कस्टमर आलं की त्यांना असं वाटतं काहीतरी नवीनच शिवलं गेलं पाहिजे. आणि टाईम तर खूप कमी असतो. एवढ्या कमी वेळामध्ये एवढे छान छान डिझाईन बनवणं म्हणजे खूप वेळ निघून जातो. आणि त्याशिवाय डिझाईन अशी तशी न करणं, ते डिझाईन करणं म्हणजे एवढं काही सोपं नसतं. पूर्ण फिनिशिंग देणं, कुठं धागा दोरा न दिसणं, व्यवस्थित जी सूट होईल साडीला, ब्लाऊजला जे मॅच होईल ना तशीच डिझाईन टाकायला लागते. आणि खूप काहीतरी नवीन फोटो काहीतरी वेगवेगळेच घेऊन येतात आणि अशीच डिझाईन टाका, तशी डिझाईन टाका असं चालू असतं. आणि मग मी त्यांना तेच सांगते की व्यवस्थित आली पाहिजे, व्यवस्थित दिसली पण पाहिजे. काहीतरी पोस्टरमध्ये, बॅनरमध्ये ते जे दाखवतात तिथं आपल्याकडनं होतं. काहींचे कसे गळे मोठे असतात, काहींची पाठ छोटी असते, असं काही बरेचसे प्रॉब्लेम असतात. मग तेच कमी जास्त करून आपल्याला त्यांना सांगून आणि व्यवस्थित मग जी डिझाईन सूट होईल ती डिझाईन बनवते मी. आता हे जे बोटनेकचे ब्लाऊज आहे ना तर हे सर्व एक त्या दीदीने सांगितलं की मावशी तुमचे जसे ब्लाऊज आहे ना तसेच शिवा, सर्व मला तसेच ब्लाऊज पाहिजे, तुम्ही कसेही शिवा. मग असं म्हटलं की आपल्याला कसं शिवायला पण आपल्या मनाने कसाही गळा टाकतो आपण, जे चांगलं वाटेल तो आणि जो सूट होईल तोच टाकतो. आणि मग त्याने ब्लाऊज बघा खूप सुंदर दिसतं. हे ब्लाऊज सिंपल साधा लुक एकदम भारी दिसतो. आणि जर का म्हटलं हे असंच टाका, ते तसंच टाका, मग डोक्यात तेच असतं. कधी कधी काय होतं ब्लाऊज पीसचे धागे दोरे चितके निघतात ना
तर म्हणजे ती डिझाईन कशी बनवायची कळत नाही. मग ते कसं राहतं, सगळे ब्लाऊज पीस सारखे नसतात, काही ब्लाऊज पीसचा कपडा पण छान असतो, कारण कशी डिझाईन बनवा तरी एकदम छान लुक देतात ते. आणि काही ब्लाऊज पीस तर असे असतात की एकदम महागड्या साड्या असतात, पूर्ण धागे निघतात किंवा असे ओढल्या जातात, कसे शिवले तरी त्यांना फिनिशिंग दिसणारच नाही. मग ब्लाऊज शिवताना तेवढं ते लक्षात ठेवायला लागतं की कोणत्या ब्लाऊजला काय चालेल, कोणत्या ब्लाऊजला काय नाही चालणार. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिवते. आणि कस्टमरचं पण आहे ना, एवढं म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे आता जे नवीन कस्टमर येतात ना त्यांचंच चालू असतं की अशी डिझाईन टाका, तशी टाका. पण जे जुनं कस्टमर आहे ना, तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी डिझाईन माझ्याच मनाने टाकते, त्यांनी सांगितलेली एक पण डिझाईन नाही टाकत. कारण की शिवायचे आपल्यांना असतात आणि छान शिवल्या जातात. एवढं काही असं खूप काही कसं तरी नाही राहत. म्हणजे अजूनपर्यंत एक पण कस्टमरला असं नाही की ब्लाऊज आवडलं नाही म्हणून. सगळ्यांना ब्लाऊज खूप आवडतात, डिझाईनचे ब्लाऊज सगळे खूप आवडतात. तर हे बघा, हे सगळे एका कस्टमरचे ब्लाऊज आहे. हे पण आता तयार जवळजवळ सगळे ब्लाऊज तयार झालेले पुढच्या गुरुवारपर्यंत देण्यासाठी. आता नवरीचे 25 तारखेची नवरी आहे, त्या ब्लाऊज आता सुरुवात करते आता. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी, नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर कृपया एक लाईक करा. माझे ब्लाऊज शिवलेले आवडतात का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काही तुमचे काही वेगळे काही असे तुम्हाला काही वाटत असेल तर त्याचे प्रश्न नक्की विचारा मला, मी त्याची उत्तरं नक्की देईल. काही तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही आवडत असेल तर ते पण सांगा. श्री स्वामी समर्थ.